श्रावणातील उपवासासाठी हलकी फुलकी पोटाला आराम देणारी रेसिपी हवी असेल तर ही साबुदाण्याची खीर नक्की ट्राय करून बघाल। तब्येत ठीक नसेल, विकनेस असेल किंवा मग पोट खराब असेल तेव्हा तुम्ही ही खीर खाऊ शकता। इतर खीरीप्रमाणे ही डिश हेवी नसून पचायला हलकी आहे। तर यासाठी अर्धा कप साबुदाणा स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजवून घेतलेला आहे। कढईमध्ये 1 कप पाणी गरम करून घ्यायचं। पाणी थोडं जास्त घेतलं तरीही चालेल। पाण्याला उकळी आली की यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे। लो फ्लेमवर साबुदाणा ट्रान्सलुसंट होतपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। साबुदाणा क्रिस्टल सारखा दिसायला लागलेला आहे आणि हे मिश्रण सुद्धा घट्टसर झालेलं आहे। यामध्ये गरम करून घेतलेले गाईचे दूध घालायचे आहे। दुधाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। इथे मी साधारण 1 कप दूध घातलेलं आहे। याला उकळी आली की यामध्ये साधारण 4 चमचे साखर घातलेली आहे। ही खीर पाण्याचं प्रमाण जास्त घेऊन थोड्याशा दुधात सुद्धा करू शकता। 4 ते 5 मिनिटे आणखीन शिजल्यावर यामध्ये शेवटी वेलची पूड आणि 2 चमचे गाईचे साजूक तूप घातलेलं आहे। गॅस बंद करून गरमागरम सर्व करायची आहे। खायला खूप मस्त लागते। तर ही साधी आणि सोपी रेसिपी श्रावण सोमवारच्या उपवासाला नक्की ट्राय करून बघाल। कशी झाली कमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका।